हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 4 कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 3 अदर ॲस्पेक्ट ऑफ लेबर इलिस्ट्रेशन नंबर 7 पेज नंबर आहे इलिस्ट्रेशन नंबर 7 पेज नंबर 3.26 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। द फॉलोइंग ॲडिशनल डिटेल्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द रेकॉर्डेड ऑफ वर्कशॉप सेक्शन फॉर द इयर 2020-21। आपल्याला वर्कशॉपची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, डिटेल्स दिलेले आहेत। सांगितलेलं आहे टोटल स्ट्रेंथ ऑफ वर्कर्स ॲज ऑन 1 एप्रिल 2020 आणि टोटल स्ट्रेंथ ऑफ वर्कर्स ॲज ऑन 31 मार्च 2020। एप्रिल 2020 आणि 2021 एका वर्षाचे जे वर्षाच्या सुरुवातीला हे बिगिनिंग वर्कर्स आहेत, बिगिनिंग ऑफ द इयर, आणि हे आहेत एंड ऑफ द इयर। तर 31 मार्च म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि 1 एप्रिल म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा दिवस आहे। वर्षाच्या सुरुवातीला 7200 वर्कर्स काम करत होते आणि एंडिंगला 8800 वर्कर्स काम करत होते। ह्या दोघांच्या इन्फॉर्मेशनवरून तुम्ही ॲव्हरेज काढू शकता, ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स ह्या इन्फॉर्मेशनवरून काढू शकतो। नंबर ऑफ वर्कर्स एक्सपायर्ड ड्युरिंग द इयर 2020-21। एक्सपायर झालेले वर्कर्स आहेत, म्हणजे एक्सपायर म्हणजे काढून टाकलेले आहेत किंवा त्यांची पिरियड कामाचा जो कालावधी आहे तो संपलेला आहे, ते निवृत्त झालेले आहेत 11 वर्कर्स। केसेस ऑफ स्टॅट्युटरी रिटायरमेंट ड्युरिंग 2020-21। रिटायरमेंट घेतलेले लोक आहेत 124। dismiss and terminations during the year 2020-21 93। ज्या लोकांना आपण डिसमिस केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे, ते 93 वर्कर्स आहेत। म्हणजे याचा अर्थ ते सोडूनच गेलेले आहेत, कंपनीतून गेलेले वर्कर्स 11, 124 आणि 93। अजून पुढे सांगितलेलं आहे वर्कर्स रिझाइन देअर जॉब ड्युरिंग 2020-21। ज्या लोकांनी रिझाइन केलेलं आहे असे वर्कर्स आहेत 173। म्हणजे 11, 124, 93 आणि 172 एवढे वर्कर्स आपल्या कंपनीतून काम सोडून गेलेले आहेत। म्हणजे हे सेपरेशनमध्ये येईल, ह्याची टोटल केली की आपल्याला सेपरेशन मिळेल। तर त्याच्या पुढे सांगितलेलं आहे ड्युरिंग द इयर 2020-21 द फॅक्टरी रिक्रुटेड 2000 workers, out of which 800 were recruited because of exist and the rest were recruited for the new project launched in April 2021। तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की 2020-21 ह्या इयरमध्ये फॅक्टरीला 2000 कामगारांची रिक्रुटेड म्हणजे भरती केलेली होती। त्यातले 800 कामगार होते। ते जी कंपनी एक्झिस्ट होती म्हणजे अस्तित्वात होती जुनी कंपनी, त्याच्यामध्ये 800 वर्करांची भरती केलेली आहे, रिक्रुटेड केलेलं आहे। अँड जे न्यूली एक लॉन्च झालेला आहे नवीन प्रोजेक्ट एप्रिल 2020 मध्ये, त्याच्यामध्ये 2000 मधले 800 जुन्या किंवा जे पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या कंपनीमध्ये काम करत होते आणि राहिलेले जे वर्कर होते म्हणजे 2000 मधून 800 गेले, राहतात 1200 हे नवीन प्रोजेक्ट जो लॉन्च केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना भरती केलेला आहे। आणि खाली सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट द लेबर टर्नओव्हर रेट युजिंग डिफरंट मेथड। आपल्या 3 मेथड आहेत, एक सेपरेशन मेथड, दुसरी आहे रिप्लेसमेंट मेथड आणि तिसरी आहे फ्लक्स मेथड। तर आता ह्या क्वेश्चनमध्ये वेगळं काय आहे, तर किती जे कामगार आपल्या कंपनीतून सोडून गेलेले आहेत किंवा वेगवेगळ्या कारणाने कंपनीतून गेलेले आहेत त्यांची टोटल करायची आहे, म्हणजे तुम्हाला सेपरेशन किती झालेलं आहे ते कळेल। आणि मग तुम्हाला इथं 2 वर्करांचे रिक्रुटेड दिलेले आहेत। एक आहे जुन्या प्रोजेक्टमध्ये 800 वर्कर काम करतात आणि 2000 मधून 800 गेले, 1200 हे नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे त्याच्यामध्ये काम करतात। तर इथं तुम्हाला ह्या दोन्हीचं यूज करून फ्लक्स मेथडमध्ये किंवा आपण त्याचं काय करणार आहोत आन्सरमध्ये दोन्ही वेगवेगळं ए आणि बी रिप्लेसमेंटमध्ये 800 रिप्लेस झालेले आहेत आणि 1200 पण रिप्लेस झालेले आहेत किंवा रिक्रुटेड झालेले आहेत, भरती झालेली आहे। ते रिप्लेसमेंट मेथडमध्ये ए आणि बी असं 2 आन्सर फाइंड करायचं आहे। चला तर आपण आन्सरला सुरुवात करूया। पहिला आपण काय काढतो, ॲव्हरेज काढतो, म्हणून इथं लिहिणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज
ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स on the payroll in the year. इन द पिरियड म्हटलं तरी चालेल, इन द पिरियड किंवा इन द इयर, कारण इथं इयर दिलेलं आहे. इन द पिरियड 2020 तुम्ही म्हणू शकता, नाही म्हणलं तरी चालेल. 2021 ह्याच्यामध्ये आपल्याला ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स फाइंड करायचे आहेत. म्हणून आपला फॉर्म्युला येईल ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स फाइंड करण्याचा. फॉर्म्युला आपण टाकू. नंबर ऑफ वर्कर्स average number of workers on the, आपण फॉर्म्युला टाकतो इथं, on the payroll in the period is equal to. आता आपण काय करतो, जे बिगिनिंग्स असतात त्यांना आणि जे एंडिंगचे असतात त्या दोघांना ॲड करतो आणि मग त्याचा फॉर्म्युला आपण लिहिणार आहोत इथं. नंबर ऑफ वर्कर्स, आता जे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे तेच यूज करून आपण लिहूया इथं फॉर्म्युला. नंबर ऑफ वर्कर्स, तुम्ही बिगिनिंग्स पण म्हणू शकता. वर्कर्स ऑन, आपल्याला 1 एप्रिल दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, म्हणून मी इथं लिहिलेलं आहे 1 एप्रिल 2020 प्लस, आता बिगिनिंगचे हे 1 एप्रिलचे आहेत, आता 31 मार्च लिहायचे, त्या दोघांचं ॲड करायचं आहे. नंबर ऑफ वर्कर्स ऑन 31 मार्च 2021, कारण 21 ची डेट आहे. डिवाइड बाय हे 1 एप्रिल आणि हे 31 मार्च, म्हणून डिवाइड बाय 2. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये वर्कर्सची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. 2700 आणि 8800, 7200 प्लस 8800 डिवाइड बाय 2. तुम्ही कॅल्सीवर आन्सर फाइंड करा. 16,000 डिवाइड बाय, ह्या दोघांचं पहिलं प्लस केलं तर आलं 16,000 डिवाइड बाय 2, म्हणजे आन्सर आलं 8,000 वर्कर्स. हे ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स आपण फाइंड केले पाहिजे. तर मी इथं लिहिते ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स. Average number of workers on the payroll in the period. 8,000 हे ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स आले. तर आपला पहिला फॉर्म्युला आपण ॲव्हरेज काढलेला आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज काढल्यानंतर तुम्ही पहिली मेथड यूज करू शकता. ह्याला आपण म्हणणार आहोत सेपरेशन मेथड. तर आता सेपरेशन मेथड यूज करायला त्याच्या अगोदर आपल्याला टोटल सेपरेशन किती झालेलं आहे ते कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणून आपण इथं कॅल्क्युलेशन नंबर 2 म्हणू, कॅल्क्युलेशन ऑफ टोटल सेपरेशन. कारण इथं ह्या क्वेश्चनमध्ये काय केलेलं आहे, तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन दिली की 11 कामगार एक्सपायर झालेले आहेत, त्यांचा पिरियड काही हे झालेले आहेत, रिटायरमेंट झालेले आहेत, काहींना डिसमिस केलेलं आहे आणि काहींनी रिझाईन केलं आहे. असे एवढे कामगार सोडून गेलेले आहेत. म्हणजे टोटल सेपरेट किती झालेले आहेत कंपनीपासून ते काढायचं आहे. म्हणून तर म्हणणार आहोत कॅल्क्युलेशन ऑफ टोटल सेपरेशन. त्याच्यामध्ये
त्यांनी सांगितलेलं आहे एक्सपायर झाले म्हणजे काय, एक्सपायर झाले म्हणजे डेथ झाली. तुम्ही इथं लिहू शकता एक्सपायर प्लस त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं रिटायरमेंट रिटायरमेंट्स. नंतर सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये डिसमिस झालेले आहेत, डिसमिस्ड अँड टर्मिनेशन. आणि शेवटचं आहे रिझाईन दिलेलं आहे. अँड इथं लिहिते रिझाईन. इथं एक्सपायर झालेले 11 आहेत प्लस हे 124 आहेत प्लस हे डिसमिस झालेले आहेत 93 आणि प्लस इथं एक राहिलेलं आहे रिझाईन दिलेलं आहे प्लस रिझाईन 93 प्लस 172. म्हणजे टोटल किती झाले बघा. टोटल जर केलं तर येते 400 वर्कर्स. तुम्ही टोटल करा. 400 वर्कर्स जॉब सोडून गेलेले आहेत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी. म्हणजे एक्सपायर झाले, रिटायरमेंट झाले, डिसमिस झाले, टर्मिनेशन्स अँड रिझाईन दिलेलं आहे. असे कामगार टोटल 400 कामगार कंपनी वेगवेगळ्या कारणाने कंपनी सोडून गेलेले आहेत. तर आता आपल्याला अजून एक दिलेली आहे इन्फॉर्मेशन क्वेश्चनमध्ये. त्याचं पण आपल्याला पहिलं कॅल्क्युलेशन करायला लागेल. 2000 वर्करांची रिक्रुटेड केलेलं होतं म्हणजे भरती केलेली होती फॅक्टरीमध्ये. आउट ऑफ विच त्यापैकी 800 रिक्रुटेड बिकॉज ऑफ एक्झिस्ट म्हणजे जे अस्तित्वात पूर्वीचे ओल्ड कंपनीमध्ये 800 कामगार होते आणि राहिलेले नवीन प्रोजेक्टमध्ये होते. म्हणून आपल्याला इथं थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं आहे की कॅल्क्युलेशन नंबर 3 हे तुम्ही नाही केलं तरी पण चालू शकतं, पण केलं तर तुम्हाला सोपं जाईल. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल रिप्लेसमेंट. बघा टोटल recruited recruitment is equal to exist plus new project. एक्झिस्ट किती झालेले आहेत 800, टोटल होते 2000ची रिक्रुटमेंट होती. त्यातले जुन्या प्रोजेक्टमध्ये 800 प्लस लिहिलेलं आहे. म्हणजे प्लस किती असतील बघा बरं. 2000 मायनस 8000 केले की 1200. ह्या दोघांचं प्लस केलं की 2000 कामगारांची भरती केली. जुन्या कंपनीमध्ये किंवा जुन्या प्रोजेक्टमध्ये 800 वर्कर काम करत होते आणि नवीन प्रोजेक्टमध्ये 1200 वर्कर काम करत होते. असे टोटल आपण 2000 वर्करांची भरती केलेली आहे. आता आपल्याला एक एक मेथड यूज करून आन्सर फाइंड करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे, लेबर टर्नओव्हर रेट. कॅल्क्युलेशन रेट. त्यातला पहिली मेथड आहे, पहिली मेथड सेपरेशन मेथड. सेपरेशन मेथड. लेबर टर्नओव्हर रेट
इज इक्वल टू, आता आपल्याला ऑलरेडी आपण टोटल सेपरेशन काढलेलं आहे. टोटल सेपरेशन आहेत 400 वर्कर्स. तर तुम्ही इथं सेपरेशन मेथडमध्ये डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. सेपरेशन मेथडचा फॉर्म्युला काय आहे, किती लेफ्ट झाले अँड डिस्चार्ज झाले आणि डिवाइड बाय नंबर ऑफ ॲव्हरेज वर्कर्स ऑन अ पेरोल इन द पिरियड, असं आपल्याला आपण लिहू शकतो फॉर्म्युला लेफ्ट अँड डिस्चार्ज. पण आता आपण इथं काय झालेलं आहे, एक्सपायर झालेले आहेत, रिटायरमेंट झालेलं आहे, डिसमिस झालेले आहेत आणि रिझाईन दिलेले, असे मिळून सगळे लेफ्ट झालेले आहेत. तर तुम्ही फॉर्म्युला हा पण लिहू शकता. आपण लिहिताना नंबरमध्ये हा घ्यायचा आहे. मग तुम्ही असं पण म्हणू शकता, फॉर्म्युला चेंज करू शकता, टोटल सेपरेशन डिवाइड बाय ॲव्हरेज असं लिहू शकता. बट मी फॉर्म्युला सगळा लिहून ठेवते इथं तुम्हाला कळावं म्हणून. नंबर ऑफ एम्प्लॉईज ऑफ वर्कर म्हणू, कारण क्वेश्चनमध्ये वर्कर्स दिलेले आहेत. वर्कर्स लेफ्ट अँड डिस्चार्ज डिवाइड बाय ॲव्हरेज number of workers on the payroll in the period into 100. कारण आपल्याला रेट फाइंड करायचा आहे म्हणून इंटू 100 केलेला आहे. ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपण इंटू 100 केलेलं नव्हतं, कारण त्यांनी ऑलरेडी आपल्याला पर्सेंटेज दिलेलं होतं. आपल्याला टर्नओव्हर रेट फाइंड करायचा आहे. मग आपण इथं नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट अँड डिस्चार्ज म्हणजे सेपरेशन झालेले वर्कर्स आहेत 400. तुम्ही इथं घेऊ शकता 400 डिवाइड बाय ॲव्हरेज नंबर काढलेला आहे 8000. ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स आहेत 8000 इंटू 100. तुम्ही कॅल्सीवर करून बघा किती येत आहे. आन्सर येत आहे 5%. 5% वर्कर्स. सेपरेशन मेथडने आपण काढलं 5%. आता आपल्याला काढायचं आहे रिप्लेसमेंट मेथड. त्याच्यामध्ये 2 ए आणि बी आपण काढणार आहोत. सेकंड मेथड आहे रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट मेथड फॉर्म्युला लिहू. आपण 2 प्रकारे फाइंड करणार आहोत म्हणून मी इथं ए आणि बी असं लिहिणार आहे. ए रिप्लेसमेंट, ए का, कारण आपण 2 प्रकारे इथं कामगार, एक नवीन प्रोजेक्टमध्ये आणि एक्झिस्टन्स प्रोजेक्टमध्ये किती कामगार होते, किती कामगारांची रिप्लेसमेंट झालेली आहे ते काढायचं आहे. म्हणून आपण इथं म्हणणार आहोत लेबर टर्नओव्हर रेट इज इक्वल टू, आता थोडंसं बघा फॉर्म्युला कसा आहे तुमचा रिप्लेसमेंटचा, नंबर ऑफ एम्प्लॉईज रिप्लेस्ड ड्युरिंग द इयर number of workers replaced during the year ड्युरिंग द पिरियड. आता इथं मी ड्युरिंग द इयर म्हटलंय कारण त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला इयरमध्ये दिली. इंटू 100 करायचं आहे. ॲक्च्युली इयर खाली घ्यायला हवं होतं. डिवाइड बाय ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स on the payroll in the period into 100 आहे. तर लेबर टर्नओव्हर रेट फाइंड करायचा आहे आपल्याला. नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस ड्युरिंग द इयर. आता इथं 2 पद्धतीनं रिप्लेस केलेले वर्कर्स आहेत. तर बघा
पहिलं सांगितलेलं आहे 800 वर्कर्सना रिप्लेस केला. आपण पहिलं ह्याला ए म्हणू आणि ह्याला बी म्हणू. पहिलं ह्याला फाइंड करू आणि ॲव्हरेज आहेत 8000. तर पहिलं येणार आहे 800 एक्झिस्ट झालेले होते म्हणून 800 डिवाइड बाय ॲव्हरेज नंबर ऑफ रिप्लेसमेंट इथं काढलेलं आहे बघा. सॉरी, ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स आहेत 8000 इंटू 100 इंटू हे 100. थोडंसं माझ्या इथं जागा पुरलेली नाही, थोडंसं समजून घ्या. 800 तर आन्सर येतं आहे, कॅल्सीवर करा 10%. आता सेम वे आपल्याला परत रिप्लेसमेंटचा बी फॉर्म्युला टाकायचा आहे. परत तसंच लेबर टर्नओव्हर रेट इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस ड्यूरिंग द ईयर डिवाइड बाय average number of workers on the payroll in the period into 100. तर नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस किती झालेले आहेत 1200. बघा इथं पहिलं आपण 800चं काढलं आणि न्यू, तुम्ही इथं असं पण म्हणू शकता नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस न्यू प्रोजेक्ट ड्युरिंग द इयर. आणि इथं म्हणू शकता नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस एक्झिस्टन्स ड्युरिंग द इयर असं म्हणू शकता. नाही म्हटलं तरी चालेल. तर रिप्लेस किती झालेले आहेत 1200 डिवाइड बाय ॲव्हरेज आपण काढलेलं आहे इथं 8000 आणि इंटू 100. कॅल्सीवर आन्सर तुम्ही काढून बघा किती येते. आन्सर येते 15%. काढून बघा कॅल्सीवर, आता तुम्हाला येतं काढायला, वेळ घालवत नाही. तर आहे 15%. तिसरी मेथड आहे फ्लक्स मेथड. आता फ्लक्स मेथडचा फॉर्म्युला काय आहे ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स लेबर टर्नओव्हर रेट इज इक्वल टू, फॉर्म्युला नीट बघा, जो लेफ्ट झालेले वर्कर किती होते आणि त्याच्यामध्ये रिप्लेस झालेले वर्कर किती होते त्यांचा आपल्याला ॲड करायचं आहे. म्हणून मी इथं लिहिणार आहे नंबर ऑफ वर्कर्स, हा फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला, वर्कर्स लेफ्ट अँड डिस्चार्ज प्लस रिप्लेस, किती रिप्लेस झालेत ते, नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस ड्युरिंग द पिरियड किंवा ड्युरिंग द इयर. डिवाइड बाय ॲव्हरेज number of workers on the payroll in the period into 100. तर नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट अँड डिस्चार्ज बघा इथं घेतलेले आहेत, ह्या बाजूला दिसत असेल तुम्हाला 400 आणि रिप्लेस केलेले आहेत हे 800 आणि हे 1200. तर दिसत असेल तुम्हाला नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट किती झालेले आहेत तर 400 प्लस हे आहेत रिप्लेस झालेले 800
प्लस हे आहेत 1200. तुम्ही डायरेक्ट 2000 पण लिहू शकता किंवा असं करू शकता. आणि डिवाइड बाय ॲव्हरेज. ॲव्हरेज आपण काढलेला आहे 8000 वर्कर्स आहेत. 8000 इंटू 100. तर तुम्ही ह्याला असं पण लिहू शकता 400 प्लस 2000. टोटल किती भरती केलेली आहे 2000 वर्करांची. डिवाइड बाय 8000 इंटू 100. 2400 डिवाइड बाय 8000 इंटू 100. आता तुम्ही कॅल्सीवर ॲन्सर काढू शकता. ॲन्सर किती येते बघा 30%. 30%. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.